तर 4 षटकांच्या लढती असते, कारण जे असोसिएशनचे नियम आहेत त्या नियमानुसार या स्पर्धा चालत. पप्पू इस बार तुम फेल हो गया, तर हमेशा पास होता, हरकत नाही. अर्धशतक नेहमीच पप्पूच्या बॅट मधून आपण पाहिलेत, नेहमीच चांगला खेळ केला. आडिवलीचा आज सुपरस्टार खेळाडू आज जरा लवकर बाद झाला, त्यामुळे संघ सुद्धा अडचणीत त्याला पराभूत झाला. पण पुढच्या मॅच साठी तुझ्या संघाला आणि तुझ्यासाठी शुभेच्छा असतील. 4 षटकांची लढत आहे, चला आता कुठलाही वेळ घालवू नका. 4 षटकांची लढत असेल, T1चं 1 षटक असेल. दोन्ही संघांना विनंती आहे, मातर्डी विपक्ष निर्जय ब संघ, दोन्ही संघ तुम्ही बघू शकतात आमच्या मुख्य व्यासपीठासमोर मैदानामध्ये सुरू असलेला आज सामना मातर्डी आणि निर्जय ब. पावर तेच तर मागच्या सामन्यातील हिरो तुम्ही पाहिला, सामनावीर ठरलाय तो वडवलीचा सुपरस्टार खेळाडू तकदीर पाटील यांना विनंती आहे, या लगेच आमच्या VIP डॅश मध्ये तुमचा मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार तुम्ही घेऊन जा. आणि मी जे नवनिर्वाचित नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे तुम्ही बघू शकतात, ठाणे महानगरपालिकेचे तुम्ही बघू शकता चरणजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच सामनावीराचा पुरस्कार देऊन तकदीर यांना गौरवण्यात येतील. त्यामुळे तकदीर कुठे असाल तर या लगेच तकदीर. पहिल्याच बॉल सॉफ्ट हँडने पटका खेचायचा प्रयत्न, मंगेश चेंडूच्या खाली चुकी नाही झाली. पहिल्याच बॉलवर दयानंद पाटील यांना बाद व्हावा लागेल. गोल्डन डकचे शिखर झाले दयानंद. सर तकदीर कुठे असाल यायचा लवकर वडवली गाव. तकदीर 4 बॉल 4 चौकार विक्रम तकदीरच्या नावावरती इथे राहिलाय. सो तकदीर कुठे असायचं यायचा मॅच द मॅच ओव्हर टू कॉम्बॉक्स पिंटू आता जोशी. न्यू बॅटर मैदानामध्ये येतो ते हरीश, जे मागच्या सामन्यात सलामीला आले नाहीयेत, त्यामुळे संघ थोडा अडचणीत होता. पण संघ शेवटच्या मोमेंट मध्ये जिंकला. 1 चेंडू 2 धावेची गरज होती, फटका कन्वर्ट करता आला नाही. 2 मध्ये डॉट बॉल आला, तिथून सामना जिंकला तो निर्जय ब संघाने. पण आता यावेळी मातर्डी संघ नेहमीच सराव करतो या मैदानामध्ये, त्यामुळे चांगला अनुभव असेल त्यांना. समोर आहे तो निर्जय ब संघ. हरेश तुम्ही बघू शकता, नागाव चषक मध्ये उत्कृष्ट फलंदाचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आम्हाला. पुढचा बॉल हरेश साठी हुक केलाय पॉइंटच्या दिशेने, आणि जेल ड्रॉप होतोय. संधी होती, साधा सोपा जेल होता. आणि असे जेल जेव्हा तुम्ही सोडता ना, तेव्हा गोलंदाज पूर्णपणे नर्वस होतात, कारण गोलंदाज असतो जो विकेट काढत असतो आपल्या संघासाठी, धावा कमी देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आणि अशा वेळी क्षेत्ररक्षक जेव्हा ही चूक करतो तर दडपण निश्चितच गोलंदाजावर असतं, आणि अशा चुका होतात. त्यानंतर धावा देखील प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतात, मोमेंटो शिफ्ट होतो. उमेश यांनी मागच्या मॅच मध्ये पहिलं षटक हाताळलं, पण यावेळी आशीर्वाद आलेत. संघातील अनुभवी खेळाडू आहे, चांगला ऑलराऊंडर आहे, संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करतो. तर याच दरम्यान आगमन होते, तुम्ही बघितलं की मातर्डीचे शाखा प्रमुख आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व जयदाजी शेलार साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालं. तर वेलकम दादा, सुस्वागतम सुस्वागतम. श्रद्धांजली चषक 2026 मध्ये आमच्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत. चरण जी म्हात्रे यांच्या जे सौभाग्यवती दर्शनाताई म्हात्रे नवनिर्वाचित नगरसेविका आहेत, आणि त्या नवापाड्याचे देखील आहेत, आणि आम्ही देखील नवापाड्यातलेच आहोत.
आणि याच दरम्यान स्लॉक स्वीपचा एक देखना फटका, चेंडू गेला आलोन द कार्पेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय, चौकार टीम निर्जय बच्या माध्यमातून. शुभेच्छा दिवस आहे खास आणि त्याचंच नाव आहे वाढदिवस. आणि धावा झाल्या 7. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न श्रीराम यांचा, चांगला चेंडू, पंच तटस्थ त्यांच्या भूमिकेवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बाहेर येऊन खेळले, शपल येऊन खेळले, त्यामुळे चेंडू त्यांच्या बराचसा दूरवर होता. येतोय तो डॉट बॉल. पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावर 1 गडीच्या मोबदल्यात 7 लॉस ऑफ 1 विकेट. तकदीर या लवकर. मागच्या सामन्यातील सामनावीर लगेचच या तकदीर. आम्ही आतापर्यंत 7 ते 8 वेळा अनाउन्समेंट केली, तर आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तकदीर या लवकर. आणि नाणेफेकी करण्यासाठी या, येत असेल तर नाणेफेकी करण्यासाठी सुद्धा या. पिसोली 40+ संघ आणि त्यानंतर वडवली 40+ संघ. म्हणजे अजूनही तुम्ही 2 षटकानंतर आलात तरी चालेल. गोलंदाजीच्या मार्कवर उमेशला तुम्ही पाहू शकता. आता पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी आतापर्यंत रेग्युलर फॉर्मॅट मधून राहिली. धावा झाल्या त्या 7. तर थोडं स्पीडअप करा, कारण 40+ क्रिकेट असं थोडासा टाइमपास होतो, म्हणून षटका आम्ही देखील कमी केलेत. 4 षटकांच्या लढती केल्या. तर तुमच्यासाठी या सामने आज भरवलेत, तर थोडं वेळेचं सुद्धा भान ठेवा. आमचे प्रमुख मान्यवर सुद्धा हे सामने एन्जॉय करतात आमच्या VIP डाईस मधून. सप्रा मैदान या नावाचं एक खास वैशिष्ट्य आहे, मी तरी म्हणेन. समोरच्या दिशेने उचललाय चेंडू, लॉब केलाय, बघूया किती धावा मिळतील. आशीर्वाद चेंडूच्या खाली आहे, थोडेसे फ्लम्बिंग झाले, 2 धावा पूर्ण झाले. नाराज होता ते क्षेत्ररक्षणाला सांगतात, ते विकी आहेत वाटतं तिथे, त्यांना सांगतात आहे की हा चेंडू मला कलेक्ट करायचा होता, असंच काहीतरी जाते. आणि दोघांमध्ये ते बोलतात ना, दोघांचा भांडण, तिसऱ्याला लाभ, आणि तसाच लाभ झालाय. 2 धावा भेटल्यात निर्जय टीमला. किशोर पुढचा बॉल उमेशचा, परत फलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता फलंदाज हरेश यावेळी टर्न केला ऑन साइडच्या दिशेने. फ्लिक ऑफ द रिस्टचा एक देखना फटका, मंकेश पोस्टिंग पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येतोय. सुपर चौकार. यांच्या मार्गदर्शनाखाली जो ठाणे जिल्हा होता, पूर्णपणे ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण केलं. बरेचसे नगरसेवक त्यांच्या माध्यमातून निवडून आले. खासदार आमचे श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे नगरसेवक निवडून आले. प्रचंड मेहनत आहे, अहोरात्र काम करतात, ग्राउंड लेवलला काम करतात आमचे एकनाथजी शिंदे साहेब. वयाची कुठली अट नाहीये, दिवस रात्र. शिवसेना म्हणजे काय, तर तुमचं कार्य आहे, तुमचं काम आहे, तुमची सेवा आहे, लोकांपर्यंत पोहोचणे, लोकांच्या घराघरात जाऊन त्यांना सेवा देणं, हेच म्हणजे आमची शिवसेना. पुढचा बॉल
कट केला यावेळी गॅप खूप मोठी आहे डीपचा खेळाडू धावतोय आणि तोपर्यंत फ्लंबिंग झाले 2 धाव कंप्लीट आहे तिसरी धाव देखील कंप्लीट केली आणि 3 धावसंख्या पुढे जाते आणि बघूया फ्लंबिंग होता ते उमेश रनआउटचा चान्स आहे डायरेक्ट हिट करतील चेंडू तर चांगला गॅदर केला आणि स्क्वेअर लेगच्या पंचाने इशारा केलाय हरेश हे होता ते बाद जिथे संवाद होता संवादामधला बाजूला गेला बाद निर्माण झाला आणि फलंदाज झाला धावचीच्या स्वरूपात बाद महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं हे गीत आणि खरंच तेवढा कार्य राहिलंय आणि आम्हाला देखील अभिमान आहे जेव्हा आमदार चषक झाला आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्हाला जेव्हा मालिकावीराची 4 व्हीलर ची चावी त्यांच्या हातातून आम्हाला मिळाली तेव्हा आम्हाला देखील भरपूर आनंद झाला कारण हेच होते आमचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कार्यतत्पर आमदार कार्यतत्पर नेतृत्व आणि त्यांच्या नसानसात मी तर एकच म्हणेन 90% हे त्यांचं समाजकारण असतं त्यानंतर 10% ते राजकारणावर देतात प्रत्येक वेळी लाडकी बहीण योजना त्यांच्या माध्यमातून पाहिली शिवसेनेमध्ये सर्वात प्रथम ॲम्ब्युलन्सची सेवा त्यांच्या माध्यमातून पाहिली रिक्षा चालक संघटना आपण त्यांच्या माध्यमातून पाहिली आणि असे बरेचसे उपक्रम आहेत प्रो दहीहंडी त्यांच्या माध्यमातून असे बरेच उपक्रम आहेत आणि अजून एक चांगला उपक्रम मी आता तुम्हाला सांगेन आपल्या टेनिस बॉल क्रिकेट साठी खासदार एकनाथजी शिंदे साहेबांचे सुपुत्र तुम्ही बघू शकता आमचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून टेनिस बॉल साठी आता अजून एक वेगळी मोठी संघटना स्थापन होते त्याची मीटिंग सुद्धा झाली गेल्या रविवारी तुम्ही बघितलात एक कोर कमिटी झाली आणि जे काही ज्या सूचना आहेत त्या आपल्या टेनिस बॉल साठी ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो हे षटक संपल्यानंतर अजून एक चांगला चेंडू वेगवान चेंडू प्रचंड वेग आहे जे टेनिस बॉल क्रिकेटर आहेत त्यांना सध्या प्लॅटफॉर्म नाहीयेत कोणाला काम मिळत नाहीये फक्त टेनिस बॉल क्रिकेट मध्ये जे वरच्या लेवलला क्रिकेट खेळतात त्यांना मानधन मिळतं खालच्या खेळाडूंना मानधन मिळत नाही त्याच्यात आपले अंपायर झाले स्कोरर कॉमेंटेटर्स असतील खेळाडू असतील तर आता ही जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंग मध्ये त्यावर चर्चा होणार आहे आणि खासदार श्रीकांतजी शिंदेच्या साहेबांच्या माध्यमातून टेनिस बॉलला सुगीचे दिवस येणार ISPL आपण पाहिले ISPL मध्ये मोठ्या खेळाडूंना चान्स भेटला पण ह्या चान्स आपल्या टेनिस बॉल मध्ये जो ग्राउंड लेवल पासूनचा प्लेअर होईल त्याच्यासाठी ही संधी आहे त्यामुळे होतकरू खेळाडूंना देखील या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे खासदार एकनाथ शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून येणारी ही संकल्पना थोड्याच दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपली सर्वांची आवडती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही देखील भारतातील 2ऱ्या क्रमांकाची स्पर्धा म्हणून घोषित करण्यात आली सर्वप्रथम सुप्रीमो ट्रॉफी तिची नोंद झाली आणि ज्या भारतातल्या मोठ्या स्पर्धा होतात त्यांची देखील दखल सुद्धा श्रीकांतजी शिंदे साहेबांनी घेतली त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या खासदार श्रीकांत शिंदे साहेबांना मानाचा मुजरा पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता खेचून काढलाय बघूया धावा किती मिळतील आणि याच दरम्यान चेंडूला उडवलाय आणि पाठवून दिलाय थेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी षटकार तर एकनाथ दादा शिंदे यांच्यासारखं अहोरात्र मेहनत घेतात प्रचंड मेहनत आहे पुढचा बॉल स्लॉट मध्ये चेंडू होता उडवलाय थेट आमच्या समालोचकांना
मानवंदना देत असताना येतोय एक षटकारानंतरचा सुपर डुपर चौकार. चांगला फटका. प्रथम आपण पाहिलं की बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या पार थेट पाठवून दिला षटकारासाठी. त्यानंतर तुम्ही बघितलं आता समोरच्या दिशेने आमच्या सर्वच मान्यवरांना मानवंदना देणारा हा चौकार. चौकाराने धावसंख्या देखील पुढे जाते तब्बल 26 या आकड्यावर. आता कुठेतरी बॅटचा पेस ओपन केलाय बॅट्समॅन श्रीराम यांनी. मंगेश याच्यावर केलेलं हे आक्रमण. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे हिट तुम्ही बघितलेत. यावेळी मिस्टर स्ट्रोक आहे. स्वतः चेंडूच्या खाली एक गोलंदाज फ्लमिंग झाले. जेल ड्रॉप आणि धावा मिळतील त्या एक. चांगली सुरुवात मी तरी म्हणेन आता तर राहिली आता निलचे ब संघाची. निलचे ब संघ सध्या चांगल्या फॉर्म मध्ये 27 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील 3 चेंडू येणं बाकी आहे. थोडा स्पीडअप करा. वारंवार चर्चा करू नका. जे काही तुमचे गोष्टी असतात त्या थोड्याशा फास्ट करा. कारण अजूनही आम्हाला यानंतर सेमीफायनल 2 खेळवायचे. सध्या चालू असलेला सामना सेमीफायनल 1 आहे. 8चा संघ या स्पर्धेमध्ये एक दिवसीय असे सामने VIP डाईज वर तुम्ही पाहू शकता. या स्पर्धेतील प्रमुख आयोजक जनक शिल्पकार सदाशिवदादा पाटील यांना तुम्ही पाहू शकता. अजून एक चांगला चेंडू टेक ऑफ केलाय. गोल्डन स्पॉट वरून चेंडू टाकलाय. स्विंग अँड मिस. एक चांगला बॉल येतोय डॉट बॉल. थोडासा का होईना प्रतिकार केलाय. आमच्या गुणलेखकामध्ये बघितलं तुम्ही ओमकारजी पाटील आता जॉईन झालेत. उत्कृष्ट असे समालोचक कल्याण डोंबिवलीमध्ये आज त्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. एवढं सुंदर मनोगत आणि समालोचन त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. कट करायचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा दूरवर होता. चेंडू थांबणार नाहीये. गेला आलोन द कार्पेट. सीमारेषे पार येतोय चौकार टीम निलजे ब च्या बाजूने. आकड्यावर तुम्ही बघू शकता चांगली धावसंख्या आतापर्यंत राहिली आहे. बरेचसे मान्यवर जे कटआउट्स तुम्ही आमच्या समोर पाहू शकता. राजूदादा पाटील असतील, त्यानंतर विनोदजी पाटील असतील, काशीनाथदादा पाटील असतील. सर्वाधिक बाईक देण्याचा विक्रम तब्बल 90 बाईक देण्याचा विक्रम आहे आज काशीनाथदादा पाटील यांच्या नावावर. आणि या स्लॉट मधला चेंडू होता पाठवल्या पार्किंग लॉट मध्ये आणि केला डिपॉझिट 7 धावांसाठी. आणि आल्या आल्या आपल्या नावाची ओळख सिद्ध करत असताना लगावलेला एक ब्रँडेड षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली ती 37. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 18.33 च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावर उभी राहिलेली आहे. चांगली सुरुवात किशोर पाटील तुम्ही बघितलं त्याच्या नावाची ओळख ही षटकार आणि चौकारानेच होते. आल्या आल्या चोडवलेला एक मोठा फटका पाठवून दिला थेट मिड विकेटच्या दिशेने. षटकार थोडीशी चर्चा करायला भाग पाडलाय या षटकाराने. तर का भाग पाडलाय? कारण त्यांना माहिती आता स्लॉगवर षटक आहे, निर्णायक षटक आहे, टार्गेट सेट करणारं षटक आहे. आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल टीम निलजे ब चा. तोच प्रयत्न काहीतरी पण आशीर्वाद देखील आपल्या गोलंदाजाला सांगतात ते अचूक टप्प्यावर गोलंदाजी तुला करावी लागेल. यॉर्कर जो प्रमुख अस्त्र आहे गोलंदाजीचा तो आता तुला वापरावा लागेल. किंवा गुडनेस स्पॉट वर चेंडू तुला हाताळावे लागतील. चेंज ऑफ पेस करावा लागेल. अशा काही गोष्टी आहेत त्या आता तुला कराव्या लागतील. कारण निलजे ब संघ नेहमीच चांगला खेळ करतो. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा बाईक जिंकणारा पहिला खेळाडू 40+ मधला दयानंद पाटील हे देखील त्यांच्या संघामध्ये आज लवकर बाद झालेत. हरकत नाहीये. आज त्यांचा दिवसही नाहीये. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होत नाहीये. पण कधी कमबॅक करू शकतात. यावेळी बराच बाहेर टाकलाय चेंडू. पंच आमच्याकडे वळतात आहे. येतोय तो व्हाईट बॉल. धावसंख्या झाली 38. 38 धावा धाव फलकावर पाहू शकता. आता वाऱ्याचा वेग सुद्धा आता प्रचंड आहे. ऑन साइडच्या दिशेने वाऱ्याचा वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू बॅटच्या मिडल झाला तर निश्चितच षटकार भेटेल. पण यावेळी उमेश चेंडूच्या खाली आहे. चुकी होणार नाहीये. मोठा खेळाडू आहे आणि पकडला एक सुरेख झेल. फसलाय फलंदाजाचा खेळ. गो टू डगआउट श्रीराम.
अभिजित किशोर कायसा चर्चा करत असताना शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये कायसा मंत्र असेल की 2 बिग हिट लाव, बिग हिट मारले तर कदाचित धावसंख्या वाढेल, चांगला टार्गेट सेट होईल. जर्सी नंबर 10 तुम्ही बघू शकता किशोर यांनी परिधान केलेली आहे. भारतरत्न श्री सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा नंबर अंपायर्स कॉल करतात की बराचसा बाहेर आहे आणि मिळेल ती लेग बायच्या माध्यमातून एक धाव. चांगली पंतांची भूमी. तर तुम्ही पाहू शकता आता संघाचा कर्णधार अभिजित पाटील यांच्या जर प्रत्येक षटकारासाठी आमच्या या स्पर्धेतील प्रमुख आयोजक जनक शिल्पकार मी तरी म्हणे सदाशिवदादा पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येकी षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज है. क्या बात है अभिजीत, आप तो छा गए. आपको लगाना होगा अभी बड़ा हिट और लगाना होगा एक अच्छा छक्का. मिलेगी आपको 2000 और 2000 का पिन कोड हम आपको बता देते हैं इस वक्त. पिन कोड नंबर रहेगा 2000. म्हणजे काय 2000 प्रत्येकी षटकारामागे त्याचा पिन कोड असणार आहे 2000. हा त्याचा पासवर्ड आहे तो तुम्हाला टाइप करायचा आहे. षटकार मारायचे 2000 घ्यायचे. तर चांगला चेंडू याच दरम्यान तुम्ही बघितलं की डॉट बॉल येतोय. किशोर मोठा फलंदाज आहे, बिग हिट करणार निश्चितच. यावेळी डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळतात येतोय वाईट बॉल. थोडासा प्रेशर आहे गोलंदाजावर कारण त्यांना माहिती आहे समोर किशोर आहे. कारण किशोरच्या बॅट मध्ये एकदा जर चेंडू आला ना तर समजून जा पट्ट्यात आला कार्यक्रम झाला. बघूयात या जरदरच्या गोष्टी आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. चांगला चेंडू मी तर चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आहे. माझ्या समोर किती मोठा फलंदाज आहे हे मला माहित नाही पण मला काय गोलंदाजी करायची ते मला दाखवायचं आहे. चांगला चेंडू टाकलाय थोडासा मागे ठेवलाय ओव्हर पिच पासून आणि येतोय तो डॉट बॉल. एवढ्या मोठ्या फलंदाजाला 2 बॉल डॉट काढले. 4 बॉल आतापर्यंत संपन्न झाले. धावसंख्या धावफलकावर 40 40. चांगली सुरुवात आहे मी तरी म्हणेन पण आता गोलंदाजी खूप चांगली मी तरी म्हणेन. बिंदासपणे गोलंदाजी करतोय. फुलटॉस खराब बॉल आहे, चुकीचा बॉल आहे मी तरी म्हणेन. पंचांचा इशारा होतोय इट्स अ बिमार. नो बॉल आहे 1+1 आणि पुढचा चेंडू असणार आहे तो अंपायर समाल सांगतात फ्रीटचा बॉल आहे. म्हणजे काय सोने पे सुहागा, दुधात साखर. जर षटकार मारला तर तुम्हाला 6 धावा मिळतील पण त्याचप्रमाणे 2000 रुपये सुद्धा मिळतील. म्हणजे काय सोने पे सुहागा. षटकार मारावा लागेल. अभिजितला संघाचा कर्णधार आहे आता तशी फलंदाजी करावी लागेल कारण तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 मध्ये एक मोठा हिट तुम्हाला पाहिजे. डगआउट बॉक्स सुद्धा तीच अपेक्षा करतोय की अभिजितच्या बॅट मधून षटकार यावा, धावसंख्या सुद्धा वाढेल आणि आम्हाला फायटिंग टार्गेट उभा करण्यासाठी मदत देखील मिळेल. तसाच प्रयत्न असेल अभिजितचा. षटकारासाठी 2000 स्पर्धेतील प्रमुख आयोजक जनक शिल्पकार सदाशिवदादा यांच्या माध्यमातून पण यावेळी चेंडू खाली राहिलाय. पंच इशारा करतात की बाईकच्या माध्यमातून ही एक धाव. चेंडू जेव्हा टाकला तुम्ही जास्ती शफल झाले, भरपूर आत आले आणि चेंडू स्टंप वरून जात असताना मिळाली बाईकच्या माध्यमातून एक धाव. किपरने थोडीशी क्षेत्ररक्षण खराब केला त्याचा फायदा मिळाला. 1 ने धावसंख्या पुढे जात असताना 43 या आकड्यावर शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल. ज्या किशोरचा आम्ही भरभरून कौतुक केलं त्या किशोरला आता या षटकामध्ये या चेंडूवर एक बिग हिट मारावाच लागेल. तेव्हा कुठे टार्गेट 49 होऊ शकतो, कधी 47 होऊ शकतो. सिंगल आली तर 44, डबल आली तर 45, ट्रिपल आली तर 46, चौपल आली तर 47. शेवटचा बॉल उडवलाय आणि मी आधीच म्हणलं होतं की किशोर पाटील आहेत यांच्या जर पट्ट्या चेंडू आला तर थेट कार्यक्रम झाला म्हणून समजा. षटकार आला, धावसंख्या झाली आणि जिंकण्यासाठी 24 चेंडू 50 धावेची गरज. म्हणजे तर काय 12.50 च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील. तोपर्यंत ऐकतोय सुमधुर संगीत.
म्हातारी संघ तुमचे सलामीचे फलंदाज पाठवून द्या आणि त्याचप्रमाणे आडी पिसवली 40+ आणि वडवली 40+ संघ दोन्ही कर्णधारांनी या आणि तकदीर तुम्ही सुद्धा या आता आम्हाला सामनावीराचा पुरस्कार सुद्धा द्यायचा आहे आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व श्री चरणजी म्हात्रे साहेबांच्या हस्ते तुम्हाला सन्मानित करायचं आहे तर तकदीर कुठे असाल तर या आणि पिसोली 40+ संघाचे कर्णधार आणि वडवली 40+ संघाचे कर्णधार कुठे असाल तर दोघांनी इथे या लगेचच कर्णधार या केशव दादा या नाणेफेकीला तकदीर कुठे गेले तकदीर गायब झाले का काय मग या लवकर सामनावीरचा पुरस्कार द्यायचा आहे तुम्हाला आमचे प्रमुख पाहुणे थांबलेत इतका वेट विराट कोहली पण करत नाही सामनावीरचा पुरस्कार घ्यायला तेवढे तुम्ही करतात 24 चेंडू धावा करायचे आहेत तुम्हाला 50 बघू शकता तुम्ही एक महत्वपूर्ण लढत यानंतरची लढत तुम्ही बघू शकता पिसवली 40+ विपक्ष वडवली 40+ या दोन बलाढ्य संघांमध्ये बघा आमचे हँडसम बॉय वय वर्ष 45 आहे पण वाटतं ते अजूनही 25 आहे तो कॉंग्रॅच्युलेशन सामना भेटल्याबद्दल तर मी श्री चरणजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की लगेचच त्यानंतर सामनावीरचा पुरस्कार द्या नाणेफेकीचा कॉल त्यांच्याच माध्यमातून होतोय त्यांच्या सौभाग्यवती तुम्ही बघू शकतात दर्शनाताई म्हात्रे या नवनिर्वाचित नगरसेविका ठाणे महानगरपालिके माध्यमातून निवडून आल्या आणि त्यांच्या शुभ हस्ते दादा तिथेच थांबा सामनावीरचा पुरस्कार सुद्धा द्या तकदीर यांना विराट कोहलीने पण मला वाटतं दिल्लीवरून इथे आले असते पण तेवढे तकदीर आणि डेडिकेट करतात एक केशवसाठी तर ही चांगली संकल्पना आहे 40+ खेळाडू आहेत प्रत्येक वेळी मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करत असतात आणि यावेळी त्यांनी डेडिकेट केली ती केशव त्यांच्या संघातील सर्वाधिक ज्येष्ठ खेळाडू यांना केले ते कर्णधार देखील आहेत आणि नाणेफेकी संपन्न सुद्धा झालेली आहे तुम्ही पाहू शकता फ्रेम मध्ये या स्पर्धेतील प्रमुख आयोजक जनक आमचे सदाशिवदादा पाटील त्यानंतर श्री चरणजी म्हात्रे साहेब त्यानंतर आमचे लाडके आणि नेहमीच निलेश म्हात्रे आणि आता पिंट्या जोशीला नेहमीच त्यांचा सपोर्ट राहिलेला लहानपणापासून क्रिकेटमध्ये श्रीधर नानाचा सपोर्ट आम्हाला नेहमीच राहिलाय आज पण राहिलाय आणि त्याच निलेश म्हात्रेने आज 100 धावा देखील कंप्लीट केल्या आणि त्याच मैदानात तुमचा लाडका खेळाडू पिंट्या जोशीने सुद्धा 50 धावा कंप्लीट केल्या तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आज पण आहेत आणि आम्ही देखील सामना एन्जॉय केला श्रीधर नाना त्याचप्रमाणे आमचे संपूर्ण मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा आयोजन कमिटीकडून हृदयाच्या अंतःकरणाने हार्दिक आभार व्यक्त करतो तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा मनापासून हार्दिक आभार स्ट्रायकिंग एंडला असतील आशीर्वाद नॉस्टिक एंडला अभय दोन्ही बॅटर्स अभयने मागच्या सामन्यात खूप चांगली कामगिरी केली चांगली फलंदाजी केली गोलंदाजीच्या मार्कवर जयेश लेफ्ट आर्म सीमर पुन्हा एक सॉफ्ट हँडने खेळलेला फटका पहिल्या चेंडूवर धावा आल्या त्या 2 आणि आता आली ती सिंगल म्हणजे 3 धावा झाल्यात 2 चेंडूच्या पहिला चेंडू डॉट आहे माफ करा आम्ही थोडं समालोचन करत होतो लक्ष राहिलं नाहीये ते 3 बॉल आणि 3 धावा बरोबर समीकरण 3 चेंडू 3 धावा जयेश स्ट्रॉंग अपील करतात हे पायची मिडल स्टिकला ऐकत आहे हे पाहिलं जाईल पंच सांगतात हे चेंडू पडलाय त्यानंतर कट झालाय त्यामुळे चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पडलाय त्यामुळे येतोय तो लेग बॅचच्या माध्यमातून 1 धाव चेंडू हा बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि त्यामुळे मिळाली ती 1 धाव चांगली धावसंख्या आहे गोलंदाजी कशी करावी पॉवर प्ले मध्ये ते दाखवत असताना जयेश सोडून दिला यावेळी निश्चितच वाईड असणार आहे अशी गोलंदाजी व्हायला हवी जेव्हा P1चं षटक असतं एकच पॉवर प्लेचं षटक आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं इतिहासातलं एक वाक्य आम्हाला आजही आठवतंय फोडा आणि राज्य करा तसंच आता यांना फोडावा लागेल पॉवर प्ले नाही तर त्याशिवाय तुमचं राज्य होणार नाही आणि शिवाजी महाराजांनी नेहमी सातत्याने हेच सांगितलं की तुमच्याकडे किती आहेत हा विचार नका करू तुम्हाला काय करायचंय हे नेहमी लक्षात ठेवा
तसं आचरण आपण देखील केलं पाहिजे. जेव्हा आपण मैदानात उतरतो जे असतं त्याच्यातच घेऊन खेळायचं असतं. आणि समोरच्या दिशेने उडवला, यावेळी आनंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय, फ्लमिंग झालाय. दयानंद त्याचा फायदा उचललाय. लगेच 2 बॅटर्सने 2 धावा पळून काढल्यात. बघता ते आपण 2 धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 7 या आकड्यावर ते 7 गुणिले तुम्ही पाहू शकता. ओमकारजी पाटील ऑलराऊंडर, मल्टीप्लाय टॅलेंट, नेहमीच चांगलं कार्य त्यांनी आतापर्यंत त्यांच्या कामगिरीमध्ये केलेलं आहे. तसंच कामगिरी ते आता करत आहेत. पुढचा चेंडू फुलटॉस टर्न केलाय. गॅप प्रचंड आहे. 2-2 खेळाडू चेंडूच्या मागे धावतात. ते लॉंग चेस झालेले पण यावेळी हार पत्करले आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. तर नाणेफेकी जिंकली ती वडवली 40+ संघाने. पिसोली 40+ संघाला फलंदाजीच आवडते, त्यामुळे नाणेफेकीचा काय एवढा इम्पॉर्टंट भाग नाहीये. धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यात 11, म्हणजे तर काय निल्सन फिगर तुम्ही बघू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवर. 11 वर 1, 11 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली कामगिरी. त्याच वेळी जर तुम्ही बघितलं की नाणेफेकी संपन्न झाली, नाणेफेकी जिंकली वडवली 40+ संघाने. त्याचा निर्णय असेल तो क्षेत्ररक्षण करण्याचा, ते पोहोचवतेनच आपल्यापर्यंत. पण क्रिकेटमध्ये 90% निर्णय ते फिल्डिंगचेच असतात. टॉस जिंकल्यानंतर काहीशे संघ आहेत ते जास्त करून प्रथम फलंदाजी स्वीकारतात. त्यातला एक संघ म्हणजे पिसवली संघ, त्याला नेहमीच फलंदाजी आवडते कारण प्रेशर नसतं. गोलंदाजाच्या मार्कवर दयानंद पाटील या खेळाडूचा आम्ही उल्लेख करतोय. जेव्हा स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक 40+ ची सर्वप्रथम झाली त्या स्पर्धेमधील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक ज्यांना मिळाली ते आहेत ते दयानंद पाटील, आणि त्यानंतर मिळाली ती अमित पाटील गोलवली. देवानंद पाटील जर्सीवर पण तुम्ही बघू शकता. देवा 17 पे कतरा आहे. देखते किसको कचरा होता है. यावेळी चांगला चेंडू इन्फेक्टच्या डोक्यावरून केसलाय. ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. फिल्डिंग चांगली. 2 धावा मिळतील. चांगला स्ट्रोक होता. तुम्ही बघत असतात नेहमीच कव्हर ड्राईव्हचे फटके हे लाजवाब असतात. मुंबईचा मनी ड्राईव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह नेहमीच फेमस असतो. आणि तसाच एक चांगला फटका बॅट्समॅन अभयच्या बॅट मधून. जमेची बाजू म्हणजे काय, मातर्डी संघासाठी एकही गडी बाद नाही झालाय. ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न करतील सर्वाधिक अनुभवी खेळाडू देवा. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करतात. शॉर्ट ऑफला क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे. मलिंगा ऍक्शनने चेंडू हा टाकलाय. चेंडू खाली राहिलाय. अनुभव आहे. अनुभवचा फायदा कसा घ्यायचा असतो, अनुभव कसा पणाला लावायचा असतो हे दाखवत असताना देवानंदने टाकलेला हा चेंडू डॉट बॉल. याच दरम्यानचा एक चांगला फटका. आलोंदा कार्पेट चेंडू गेलाय मिड विकेटच्या दिशेने 4 धावेसाठी आणि धावसंख्या पोहोचते 4 ने. तब्बल 17 या धावसंख्येवर. बघितला धर्मवीर हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरेंचे सर्वाधिक विश्वसनीय व्यक्ती म्हणजे आमचे तुम्ही पाहू शकतात की
आनंदजी दिघे साहेब यांना तुम्ही नेहमीच पाहिला, आज ते आपल्यात नाहीये पण त्यांच्या असंख्य आठवणी आहेत ते आपल्यामध्ये. ठाणे जिल्ह्याचा विकास सर्वप्रथम कोणी केला असेल तर आमचे दरम्यानचा आला तो डॉट बॉल आज आपल्यात नाहीये पण आजही त्यांचे फोटोज तुम्ही बघितलं की भिवंडी परिसरात नेहमीच कधी पण जा त्यांचे फोटोज तुम्हाला पाहायला मिळतात. कारण हिंदू रक्षासाठी जर सर्वात प्रथम जर कोणी पहिलं पाऊल उचललं असेल तर ते आमचे सर्वांचे धर्मवीर स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब असतील. त्यांनी सर्वप्रथम पाऊल उचललं आणि त्यानंतर आपल्या हिंदूच्या जे रक्षण झालंय, जे धर्म आहे, धर्म सर्वांनी जोपासला पाहिजे. आपल्या भारताचे तुम्ही बघता सर्वाधिक प्रमुख व्यक्ती आणि आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब दरम्यानचा येतोय तो व्हाईट बॉल याच्या माध्यमातून जवळपास 500 वर्षानंतर म्हणजे 22 जानेवारी 2023 रोजी आपल्या भारत आपल्या कर्मभूमीमध्ये पुन्हा एकदा राम यांना आणण्यात आला. अयोध्यामध्ये त्यांचं एक सुवर्ण मंदिर पुन्हा एकदा उभारण्यात आलं. म्हणून भारताचे आमचे आणि त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय व्यक्तिमत्व अजूनच गृहमंत्री अमितजी शाह असतील, त्यानंतर योगी असतील, यांच्या माध्यमातून जो राम मंदिर उभा राहिला त्याबद्दल देखील आम्ही त्यांचा हृदयाच्या अंतःकरणाने आभार व्यक्त करतो. वलटे मॅचच्या दिशेने स्लॉट स्वीप करायचा आहे, प्रयत्न पूर्णपणे चांगला आहे. वॅकंट एरिया आहे, खाली क्षेत्र आहे, चेंडू थांबणार नाहीये आणि धावा मिळतील 4. जाऊन द्या, धावा झाल्या त्या 22 आणि गडी बाद झालाय तो बिनबाद 22 धावा झाल्यात आणि अजूनही 12 चेंडू मध्ये 28 धावा करायचे आहेत. समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलंय आणि तोपर्यंत ऐकतोय आम्ही सुमधुर संगीत. गावलेला एक देखना फटका विजय करून दिला निर्जय संघाला आणि त्यानंतर खिरपट्टीचं घेतलेलं ते चुंबन आणि दाखवलेले सर्व प्रेक्षकांना बॅट. आजही ते व्हिडिओ आमच्या माध्यमातून व्हायरल होते. याच्या काय गोष्टी आहेत या व्हायरल होतात. युट्यूबचा जमाना आहे, इंस्टाग्रामचा आज जमाना आहे. रातोरात तुम्ही हिरो होतात. रामनाथ यांचा पहिला चेंडू फुलटॉस टर्न केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. वॅकंट एरिया तिथे जमणार नाहीये कुठल्या क्षेत्रक्षेत्राला चान्स आणि बिल्ट-इन धावा 4.
चुकीचा चेंडू हाताळला. मी तरी म्हणे किशोर यांनी सांगितलं की चेंडू तुला विकेटवर रिलीज करायचा आहे. फुलटॉस आला, फुलटॉसचा चांगला फायदा उचलला, टर्न केला, फक्त दिशा दाखवली. धावा मिळाल्या 4 ने धावसंख्या पुढे जाताना 26. अजूनही 24 धावांची गरज. फुलटॉस यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका देवानंद चेंडूच्या खाली आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. बॅकअप पण पाहायला मिळत नाहीये आणि चेंडू गेलाय बॅक टू बॅकचा लगातारचा. ये दिल मांगे मोर आया है सुपर 4. सचिन सर, एक तुम्हाला विनंती आहे. या दरम्यान चेंडू होतोय, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आहे. सचिन सर, तुम्ही स्क्वेअर लेगच्या बाजूने पंचांची भूमिका करा. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. सचिन सर, स्क्वेअर लेगला राहून अंपायरिंग करा. तर सूर्य येतोय डोळ्यावर, त्यामुळे ते या बाजूला उभे राहिले. तर दिसत नाहीये, तर कदाचित खेळपट्टीवर जर बाउन्स घेतला, नो बॉल गेला तर त्यांना समजणार नाहीये. तर त्यामुळे ते सांगतात त्यांचा जो इशारा आला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. जेव्हा चेंडू उसळी घेतो, बाउन्स होतो, एज लागते, डोळ्यावर सूर्य आल्याने त्यामुळे कुठला चेंडू समजत नाही. बीमर पण पडू शकतो, फुलटॉस पण पडू शकतो आणि जर त्यांच्याकडून चुकी झाली तर तुम्ही टार्गेट पंचांना करतात. कारण खेळामध्ये समालोचक चुकला सॉरी बोलून मोकळा होतो, पण अंपायर चुकला तर त्याला शेवटपर्यंत आता मला पुढे बोलायची गरज नाही, समजून गेले तुम्ही. यावेळी उडवलाय इनफिल्डच्या डोक्यावरून डीपेक्षा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतात. 2 धावा मिळतील, 2 ने धावसंख्या देखील पुढे जाते. तुम्ही बघता 33 या आकड्यावर 33. कारण क्रिकेटमध्ये सर्वाधिक जवळून मॅच बघण्याचा आनंद जो मिळतो तो आमच्या पंचांना मिळतो. पंच देखील एक चांगला कार्य करत असतात. प्रत्येक वेळी त्यांना टार्गेट केलं जातं. फुल टॉस टर्न केलाय, ऑन द कार्पेट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फ्लम्बिंग होतात पण चेंडू अडवलाय. मी तरी म्हणे चेंडू अडवलाय. धावा मिळतील याच्यावर 2. धावा झाल्या ते फक्त धाव फलकावर 35. अजूनही 15 धावांची गरज. 35 धावा धाव फलकावर जिंकण्यासाठी करायचे. अजूनही 15 धावा. आशीर्वाद अभय चांगली कामगिरी खोदून काढलाय. यावेळी मिनी हेलिकॉप्टर शॉट खेचलाय. बघूया लँड कुठे होतोय आणि लँड झालाय. क्षेत्ररक्षक चुकीमुळे सीमारेषेच्या पलीकडे येतोय. इसे कहते हैं गर्मी में आटा गीला गीला और हो गया 4. सुपर 4. मदतीने धावसंख्या देखील वाढली. 39 वर जाऊन पोहोचली. विकेट अजूनही घेता आला नाहीये. कुठल्याच गोलंदाजाला ब्रेक थ्रू पाहिजे होता. ब्रेक थ्रू रामनाथला सुद्धा नाही मिळालाय. आणि आता धावा करायच्या आहेत 1 ओव्हर नंतर. बघू शकता तुम्ही 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. सामना बॅलन्स आहे. मी तरी म्हणे सामना आता सध्या मातर्डी पक्षाच्या बाजूने जास्ती आहे. कारण अजूनही त्यांनी एकही गडी गमावलेला नाहीये. ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. दोन्ही बॅटर चांगला प्रयत्न करतात. उमेश यांनी येऊन काहीतरी चर्चा केली असेल की निश्चितच षटकार मारा पण त्या दरम्यान धावून पळून सुद्धा रन करा. कारण हा मैदान आहे, गोलाकार मैदान आहे. आउटफील्ड खूप फास्ट आहे, त्याच्यामुळे धावा होतील असंच काहीतरी उमेशने सुद्धा सांगितलं असेल. पण 40+ खेळाडू आहे, थोडीशी दमछाक होते वयानुसार. हे देखील आपण बघितलं पाहिजे. 1 ओव्हर 11 धाव्यांची गरज. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. एखादा चांगला चेंडू टाकला ना श्रीरामने तर पलटवार होऊ शकतो. पलटवार करावा लागेल, कमबॅक करावा लागेल. सामना चालू आहे. श्रद्धांजली चषक 2026 चा भव्य दिव्य असं आयोजन आणि दमदार आयोजन मी तरी म्हणेन. पुढचा बॉल
यावेळी टर्न केला, उचललाय, शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय, पण त्याला चेंडू बीट करत पुढे चाललाय. चांगला बॅकअप देवानंदचा. 2 धावा मिळतील. समीकरण आता उरले ते 5 चेंडू 9 धाव्यांचा गरज. जसा प्रत्येक बॉल पडेल आम्ही प्रत्येक बॉलला तुमच्या बरोबर रन बॉल इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचू. आता 5 चेंडू 9 धाव्यांची गरज. सायकलच्या वातावरण मध्ये चालू असलेला सामना. सकाळचा मॉर्निंग सेशन पाहिला, त्यानंतर आफ्टरनून सेशन पाहिला आणि आता सुरू होतंय बरोबर 4 वाजलेत म्हणजे झालंय इव्हिनिंग सेशन. जेव्हा 4 वाजतात तेव्हा इव्हिनिंग सेशन चालू होतो आणि चालू झालेला आहे. 5 चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय, सॉफ्ट हँडने लॉक केलाय. पुन्हा रामनाथ चेंडूच्या खाली 2 धावा मिळतील. काय फिटनेस आहे दोन्ही खेळाडूंचा, प्रचंड आणि चांगला फिटनेस आहे मी तरी म्हणेन. सुपर बॅटिंग. प्रत्येक चेंडूवर इकडे दुहेरी धाव घेतात ते, धावफलक हलता ठेवतात ते. उमेशने सांगितलेला कान मंत्र कुठेतरी वापरतात ते. आणि आता धावा करायचे 4 चेंडू आणि 7. 4 चेंडू 7 धावांची गरज. पुन्हा एकदा चर्चा करतील. जर पट्ट्यात असेल तर कार्यक्रम कर, नसेल तर सिंगल डबल कर, असंच काहीतरी सांगत असतील. पण श्रीराम आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे. एक चेंडू कधी डॉट काढायची ताकद आहे, विकेट घ्यायची ताकद आहे. यशांच्या मागे किशोर आहेत, मास्टर माइंड. आता काम करावं लागेल, ती वेळ आहे. जर फायनलचं तिकीट हवा असेल तर इथे जिंकणं गरजेचं आहे. सेमीफायनल मध्ये तर पोहोचलात, फायनल पण जिंकणं तेवढंच गरजेचं आहे. फुलटॉस आहे, स्ट्रॉंग अपील आहे. पंच सांगतात की चेंडू पुन्हा एकदा बाहेर चाललाय का काय, का मध्ये आलेत, असंच काहीतरी सांगत असतील. गोलंदाज मध्ये आलेत हेच सांगतात. कारण जेव्हा अंपायर्सला LBW द्यायचं असतं तेव्हा पिचिंग इम्पॅक्ट, लेग बायची धावे, पिचिंग इम्पॅक्ट हे सर्व बघावं लागतं. पण गोलंदाज जेव्हा राईट आर्म वरती विकेट टाकतो, तो गोलंदाजी टाकतो, तो सीधा विकेटवर येतो. विकेटवर पंचांना काही दिसत नाही आणि पंचांनी हेच सांगितलंय की तू खेळपट्टीमध्ये आलाय. 2 घेतले. 3 चेंडू 5 धाव्यांची गरज. 3 चेंडू 5 धाव्यांची गरज. चांगला चेंडू, यावेळी चेंज ऑफ पेस, पलटवार, क्विक रिप्लाय दिलाय. स्विंग अँड मिसचा एक चांगला चेंडू येतोय, डॉट बॉल. आणि आता तुम्ही बघू शकता समीकरण 2 चेंडू 5 धावा. आणि आता डॉट आलाय तर निश्चितच मनामध्ये मोठा हिट खेळायचा प्रयत्न असेल आता. करेक्ट. आणि 1 बॉल 2 चा सामना देखील जिंकवला होता मागच्या सामन्यात भोपर विरुद्ध. 1 चेंडू 2 धावा जिंकवले होत्या, पण आता 2 चेंडू 5 धावा करायचे. पण यावेळी ज्याने मागच्या मॅच मध्ये 33 धावा केल्या तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे. मोठा फटका उचललाय, लॉप केलाय. बराच वेळ हवे ते एलिव्हेशन कमी आहे. देवानंद येतात. 2 धावा झाल्यात. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आशीर्वादने धोका पत्करलाय, पण धोका पत्करलाय, स्वतःला बाद व्हावं लागलाय आणि फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का टीम मातारेडी संघाला. आणि आता गरज आहे 1 चेंडू 3 धावा कंपल्सरी. करने होंगे क्योंकि 40+ एसोसिएशन का नियम है चेसिंग और ड्रेसिंग कंपल्सरी. 1 चेंडू 3 तर होणार नाहीत, तर तुम्हाला चौकार मारावा लागेल, धावून काढाव्या लागतील. पण अभय एवढे थकले तर 3 धावतील हा देखील प्रश्नचिन्ह. 40+ चे खेळाडू आहेत, दमछाक होते, स्वाभाविकच आहे. 1 चेंडू 2 चा सामना जिंकून दिला ओमकार सर आणि आता 1 चेंडू 3 वर आलाय. बघा म्हणजे 1 रन जास्ती भेटला. आता काय सामना झालाय. 1 चेंडू 3. किशोर मास्टर माइंड काय काम केलंय, यष्ट्यांच्या मागे मोटिवेट केलंय, सांगितलंय सामना आपण जिंकू शकतो, तू फक्त गोलंदाजी नीट कर. आता 1 चेंडू 3 धावा, बिग हिट करायचा प्रयत्न. चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस, हलक्या हाताने टाकलाय चेंडू. यशने चेंडू गॅदर केलाय. पंचांचा निर्णयाची आम्ही वाट बघतोय आणि पंचाने रेफर केलंय. 3ऱ्या पंचांना पुन्हा एकदा गोलंदाज खेळपट्टीच्या मध्ये आलाय. तो बोलतो ना मध्ये आले. पंच सॉफ्ट सिग्नल काय दिसलाच नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा मध्ये आलाय. तर आम्ही 3ऱ्या पंचांकडे आमच्या टीव्ही अंपायर्स तुम्ही पाहू शकतात.
supersports.in वर नीट अँड क्लीन म्हणजे दूध का दूध पाणी झालेलं आहे. बॉल आहे तो डॉट आणि सामना जिंकलाय निर्जे ब संघाने आणि पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. आजच्या श्रद्धांजली चषक 2026 मधला पहिला संघ पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. एक धाव आले, दुसरीला आवड झाले म्हणजे 2 धावेने आज सामना गमावलाय. चेसिंग कंपल्सरी आहे. वडवली संघ निर्णय काय, फिल्डिंग आहे का बॅटिंग आहे? फिल्डिंग आहे. आम्हाला क्षेत्ररक्षण साधून घ्यायला लागेल. कॉंग्रॅच्युलेशन निर्जय ब संघ अरविंद या तुमचं देखील हार्दिक स्वागत. मेगा फायनल मध्ये धडक मारले. श्रद्धांजली चषक 2026च्या मेगा फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय. पहिली सेमीफायनल 1 तुम्ही पाहिली मातारडी विपक्ष निर्जय ब मध्ये. निर्जय ब संघाने बाजीमध्ये मेगा फायनल मध्ये गेल्या. तर यानंतरची लढत आहे 2 मोठ्या संघांमध्ये पिसवली आणि तुम्ही बघू शकता वडवली काही शुभ सन्मान आपण घेऊयात. मुख्य व्यासपीठावरती मी मोहनजी तांडेल साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास आपण सन्मान करूयात. मोहनजी तांडेल याचं मोहन दादा आपल्या शुभास आपण सन्मान करतोय आणि त्यासोबत सदाशिवजी पाटील यांना मी इन्व्हाइट करेन आपण यायचं दादा. दोघांच्या शुभास आपण काही सन्मान पार पडतोय. नुकतंच कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे महानगरपालिकामध्ये ज्यांचा अर्धांगिनी नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि दातिवली गावचे एक समाजसेवक आणि कार्यरत असलेले एक घोड व्यक्तिमत्व आमचे चरणदासजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करतोय आपण यायचं. आपण पहिले काही शुभ सन्मान पार पडतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती.